बातमीने करूया। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेना फुटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंवरती केलेल्या विडंबनात्मक गीताचा वाद शमण्यापूर्वीच त्याने मुंबईतील रस्त्यांवरती विडंबन गीत शेअर केलेलं आहे। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में खुद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही। तर मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सभागृहामध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या आहेत। विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा खड्ड्यांचा मुद्दा लावून धरलेला होता। यावरती आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलं आहे। आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले, आता थोडं काम सुरू आहे, त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल, परंतु हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे 20-25 वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल। हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही? मग का पोटदुखी होतीये? का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले 10-15 वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली 3-3.5 हजार कोटी रुपये जे मलिदा, जे लोकांचे बर्बाद झाले, जे लोकांचे वाया गेले, याला जबाबदार कोण? डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही। आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे। तर कामराचा सुपारीबाज असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो। दरम्यान सध्या मुंबईमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे जिकडं तिकडं रस्ते खोदून ठेवल्याचं चित्र आहे। पण रस्त्यांची कामं रखडल्यामुळे त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय। तर मुंबईतली सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये घेतलेला होता। सध्या मुंबईमध्ये एकूण किती रस्त्यांची कामं सुरू आहेत ते आपण बघूया। तर पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 324 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे, ज्यामध्ये 698 रस्त्यांचा समावेश आहे। तर इकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये 377 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे, त्यामध्ये 1420 रस्त्यांचा समावेश आहे। आणि अशा प्रकारे एकूण मुंबईतील एकूण 701 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। दरम्यान एकीकडे मुंबईतील रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून वाद सुरू झालेला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईत डीप क्लीन ड्राईव्ह अभियान राबवण्यात आलेलं होतं। या मुद्द्यावरून सभागृहामध्ये अनिल परबांनी मुख्यमंत्री फडणवीसांना कोपरखळी लगावलेली आहे। यावरती मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं आपण बघूया। मुंबईमध्ये डीप क्लिनिंगची एक आता मागच्या मुख्यमंत्र्यांनी डीप क्लिनिंग सुरू केलं होतं, म्हणजे थोडक्यात रस्ते धुणं। तर ते रस्ते धुण्याचं काम परत होणार आहे का? आणि पूर्वीचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला स्वतः जात होते, आताचे मुख्यमंत्री परत जाणार का रस्ते धुवायला? परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे, तर मी नक्की त्याला तयार आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिलेली आहे। लक्षवेधी लावण्यावरून जाधवांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरती आरोप केलेला आहे। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदारांनी विचारल्याचा मोठा आरोप जाधवांनी केलाय। पैसे घ्या, मात्र माझी लक्षवेधी लावा असं आमदार म्हटल्याचा दावा त्यांनी केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भास्कर जाधवांना पुराव्यानिशी आरोप करण्याचा सल्ला दिलाय। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही। जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण
काढून टाकू कामावरून, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे. असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण. माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत. त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो. ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या टीकेला भास्कर जाधवांनी नेमकं काय उत्तर दिलं आपण बघूया. नियम 105 अन्वये एका दिवसामध्ये 3 लक्षवेधी वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत. फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर 4-2 लक्षवेधी एका दिवशी लावता येतात. सातत्यानं 35 लक्षवेधी, 21 लक्षवेधी, 24 लक्षवेधी, 20 लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का? बोलायचं नाही. सुपारी देऊन बदनामीची मोहीम सुरू. कुणाल कामराच्या गाण्यावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. पाखंडीला पुढे करून शिखंडी आधार घेत असल्याची टीका. कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव. तर हक्कभंग आणण्यासारखं मी काय केलं, अंधारेंचा सवाल. मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल. आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा होणार. भरत गोगावलेंचं नाव जाहीर होण्याची दाट शक्यता. 2 महिन्यांपासूनचा वाद संपणार. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे हे थेट अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना सत्ताधारी आमदारांनी विचारल्याचा भास्कर जाधवांचा आरोप. तर दोषी असेल तर FIR दाखल करणार, दादांचा इशारा. विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशन संपलं. विरोधकांनी सरकारला सुनावलं तर भास्कर जाधवांनी व्यक्त केली नाराजी. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा वाद पेटला. महंत सुधीरदास हे नकली, त्यांचा आखाड्यांशी काय संबंध? आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती यांचे सवाल. तर महंत सुधीरदास यांचाही आरोपांना जोरदार प्रत्युत्तर. कोरटकरला ठेवलेल्या कोठडीतलं 3 दिवसांचं CCTV फुटेज द्या. इंद्रजित सावंत यांचं जुना राजवाडा पोलिसांना निवेदन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजचा युक्तिवाद पूर्ण. आजच्या सुनावणीत निकमांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम. तर पुढील सुनावणी 10 एप्रिलला. आणि दौंडच्या बोरावके नगर भागात सापडलेली अर्भकं बंगाळे हॉस्पिटलमधील असल्याची माहिती. तर दोषींवरती कठोर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी.